नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम चा आजचा एपिसोड खूप जास्ती छान आहे. तुम्हाला बघायला खूप आवडेल. त्यामध्ये दोन्ही कपलचे छान-छान सीन आहेत. तर चला बघूया. एपिसोडची सुरुवात होते आहे जेव्हा पार्थ जीवाला म्हणत आहे, की आपण सगळं विसरून एक नव्याने सुरुवात करूया आणि जीवा पण त्याच्या हाती हात देणारच. तेवढ्यात तिथे काव्या आलेली असते आणि काव्याला बघून जीवाचा इरादा बदलतो. त्याला ती काव्या दिसते आणि ते सगळं फ्लॅशबॅक आठवतं. त्यामुळे तो रागाने तिथून निघून जातो. तर तिथे युग म्हणतो पार्थला, की "असा काय हा? आताच तर तो हात मिळवायला तयार होता. आता का अचानक गेला?" पार्थ म्हणतो, "मलाही नाही कळत आहे, की नेमकं त्याला होत काय आहे? त्याला कोणाचा आणि कशाचा एवढा राग येतोय?" तर काव्या तिथून निघते, अंघोळीला जाते. दुसरीकडे आपण बघतो, की जीवा रूममध्ये येतो. खूप चिडचिड करत असतो. तो त्याचा टी-शर्ट काढतो कुर्ता घालायसाठी. टी-शर्ट काढतो, चिडचिड करत असतो, की कपाटमध्ये बघतो तर त्याचं कपाट असं सगळं व्यवस्थित आवरलेलं असतं. तो म्हणतो, की मनामध्येच म्हणतो, की "मी नंदिनीला किती वेळा सांगितलं, की माझ्या सामानाला हात नको लावत जाऊ म्हणून. कशाला या आवरायची काय गरज होती का?" फक्त एक कुर्ता काढतो आणि कुर्ता घालायला घेतो. तर तिथे तो फसतो त्याच्या गळ्यामध्ये तो कुर्ता फसतो. तेवढ्यातच तिथे नंदिनी येते. तर नंदिनी बघते त्याला आणि हसते आणि म्हणते, की "काय झालं? कुठे काय फसलंय? मी मदत करू का थोडी?" परंतु जीवा चिडचिड करत असतो. तो म्हणतो, की "तुझ्यामुळेच झालं हे. तुला किती वेळा सांगितलं, की माझे कपडे, माझ्या सामानाला हात नको लावत जाऊ म्हणून. कशाला कोणी सांगितलं होतं तुला आवरायला? कशाला फालतूचा न सांगता किंवा असंच चांगुलपणा दाखवायचा काही गरज आहे का?" नंदिनी म्हणते, की "आज गुढीपाडवाचा सण आहे. सणासुदीच्या दिवशी असं घर पसारा छान दिसत नाही, बरं दिसत नाही. लक्ष्मी येत नाही असं म्हणतात, म्हणून मी आवरलं." जेव्हा म्हणतो, "कुठल्या पुस्तकात वाचलंस तू हे सगळं?" तर नंदिनी पुस्तकाची नावं सांगत असते. "हां, मी पुस्तक वाचलेली आहेत बरीच." जेव्हा म्हणतो, "सिरियसली तू आता ते सांगणार आहेस मला?" तर नंदिनी हसते आणि नंदिनी मग जेव्हा म्हणतो, की "मला काही हेल्प नकोय तुझी" आणि तो कुर्ता ते अडकलेला काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणतो, की "आता आता काय थांबलीस काय? ते बटन तोडलंयस बघ तू." आणि तो म्हणतो, की "आता हसत काय आहेस तू? सुई दोरा शोधून देणार आहेस की नाही?" नंदिनी म्हणते, "अरे पण तुम्ही आताच तर म्हटलं, की तुम्हाला मदतीची गरज नाहीये." तर जेव्हा तिच्याकडे असं बघतो, तर नंदिनी म्हणते, "ठीक आहे, मी सुई दोरा सुद्धा शोधते आणि बटन लावून सुद्धा देते. थांबा." मग ती सुई दोरा शोधते आणि बटन लावते. ती डायरेक्टच बटन लावते, कुर्ता न काढता. तर तो छान सीन आहे. दुसरीकडे आपण बघतो, की काव्या एक सुंदर एकदम छान सजलेली आहे. तिने साडी वगैरे घातली आहे पहिल्यांदा लग्नानंतर आणि खूप छान दिसत आहे काव्या. जसं तुम्ही प्रोमोमध्ये पाहिलंच असणार. तर छान दिसत आहे काव्या. तेवढ्यात तिथे ती अशी विचार करत असते, की असंच लास्ट गुढीपाडव्याला मी सजले होते. तर तेव्हा जिवा म्हणजे किती सेल्फीच्या मागे लागला होता. सेल्फीवर सेल्फी, सेल्फीवर सेल्फी आणि एवढ्या सेल्फी बघून तो गजरा घेऊन घराखालीच आला होता. यावेळेस तर आम्ही एकाच घरात आहोत, परंतु परिस्थिती सगळी बदललेली आहे. असं ती विचार करत असते. तेवढ्यातच तिच्या समोर असा गजऱ्याचा हात येतो. गजरा घेऊन ती बघते, की तो पार्थ आहे आणि काव्या शॉक होते आणि म्हणते, "हे काय आहे गजरा? तुम्ही माझ्यासाठी गजरा कशाला आणला?" ती खूप चिडचिड करते आणि म्हणते, की "तुम्हाला कळतंय का यातल्या भावना काय असतात? गजरा कोणाला देत असतात? तुम्ही माझ्यासाठी गजरा का आणला?" वगैरे वगैरे. तर पार्थ म्हणतो, की "हो, मला माहिती आहे. गजरा एकतर मैत्रीमध्ये नाहीतर प्रेमामध्ये देत असतात." तर काव्या म्हणते, "एक्झॅक्टली. नाही, मी तुमची मैत्रीण आहे. प्रेम तर खूप दूरची गोष्ट आहे. मी तुमची बायको नाहीये. मला किती वेळा समजावून सांगू मी. मला मला हे नकोय वगैरे वगैरे." आणि ती असं घेऊन फेकणारच. तेवढ्यात पार्थ म्हणतो, "आईने दिलाय. आईने तुमच्यासाठी पाठवलेला आहे. तुम्ही अंघोळीला गेला होता म्हणून माझ्या हाती दिलाय. तर आईने दिलाय. त्यामुळे." मग काव्या म्हणते, "पहिले का नाही सांगितलंय तुम्ही?" मग ती हाती घेते आणि पार्थ काव्य काही बोलणारच तर पार्थ तेवढ्यात तिला म्हणतो, की "गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला" आणि तो तिथून निघून जातो. म्हणजे तिथे दरवाजामध्ये थांबतो तो. तर काव्या गजरा बघून खुश होते आणि ती गजरा लावायला घेते. तर अशी ती खुश होऊन अशी मस्त गजरा वगैरे लावते. तेवढ्यात पार्थ वापस येतो आणि म्हणतो, की "अच्छा, रागासोबत तुमच्या चेहऱ्यावर म्हणजे रागासोबतच तुम्हाला गजरा पण छान उठून दिसतो" म्हणायचं. मग काव्या वापस त्याला लूक देते. पार्थ मनामध्ये विचार करतो, की मैत्रीचा हात वाढवण्यासाठी थोडंफार खोटं बोललेलं चालेलच. जेव्हा मी त्यांना म्हटलं, की आईने दिला तेव्हा त्यांनी गजरा लावला. मी म्हटलं असतं तर त्यांनी फेकूनच दिला असता गजरा. त्यामुळे तो गजरा एक्झॅक्टली पार्थनीच काव्यासाठी आणला होता आणि पार्थ आता मूव्ह ऑन करत आहे. तो हसत आहे छान. त्यामुळे लवकरच मे बी पॉसिबली पार्थलाच काव्यावर प्रेम होईल. तिकडे जोडी खूप छान आहे. एक शांत तर एक आहे ना असा चंट किंवा काय म्हणता येईल त्याला आपण भांडखोर, चिड करणारं. तर दोघांची जोडी जोडी अशीच आहे. इकडे जीवा चिड करणार आहे, तर नंदिनी शांत आहे. तिकडे काव्या चिड करणारी आहे, तर पार्थ शांत आहे. अ, तर पार्थ पार्थ काव्याला खूप शांत चांगल्या रीतीने शांत करत आहे आणि तो तिथून निघून जातो. तर काव्या विचार करते, की आज गुढीपाडवा आहे. आज ॲटलीस्ट मी जीवाला विश तर करूच शकते आणि सणामुळे तो माझ्यावर चिडचिडही करणार नाही. त्यामुळे ती असा विचार करून पार्थ सॉरी नंदिनी आणि जीवाच्या रूममध्ये येते. तिकडे नंदिनी जीवाला बटनच लावत आहे. बटन लावून झालेलं आहे. कैची नाही सापडल्यामुळे ती तोंडानेच तो दोरा तोडण्याचा प्रयत्न करते, परंतु जीवा तिला थांबवतो आणि तो स्वतः हाताने तो तोडतो. पण हा सगळा सीन जेव्हा काव्या बघते, की जीवा आणि नंदिनी एवढ्या जवळ आहेत, तिला खूप हर्ट होतो आणि ती तिथून रागाने निघून जाते. अ, तो जो गजरा तिने लावलेला असतो, मांडलेला असतो, तो गजरा ती अशी फेकून देते पायरीवर. तिथे रागामध्ये येऊन आणि डायरेक्ट किचनमध्ये येते. अ, किचनमध्ये ती श्रीखंड बनवायला घेत असते. तेवढ्यात तिथे ती रम्या पण तिथेच असते. रम्या विचार करते, की खरं तर या जागी मी असायला पाहिजे होती. बाळची बायको आणि या घरातली मोठी सून होण्याचा मान म्हणून मी नैवेद्य बनवायला हवा होता. पण असो, तशी हिची किती घुडमुड होणार आहे. कारण घरामध्ये, किचनमध्ये कुठल्या गोष्टी कुठे आहेत हे फक्त मामीनंतर मला माहिती आहे. आणि तसंही आईने खूप जास्त तिला दंड दिलेला आहे. आता जिथे-जिथे आईने जखमा दिलेल्या आहेत, तिथे-तिथे मी फुंकर देणार आहे, गोड बोलून-बोलून. तर रम्या काव्याला म्हणते, "तुला कसली गरज असेल तर मला सांग." काव्या म्हणते, की "नाही, मला कशाची गरज नाहीये."
रम्या म्हणते, की तू आईचा राग माझ्यावर का काढत आहे? आम्ही दोघी वेगवेगळ्या व्यक्ती आहे आणि तसंही तुझ्यासोबतही झालं ते माझ्यासोबतही झालं. त्यामुळे मला तुझ्याबद्दल सहानुभूती आहे म्हणून, दुसरं काही नाही. तर काव्या मग तिला ड्रायफ्रुट्स मागते, जायफळ मागते. तर रम्या म्हणते, की "नको जायफळ नको टाकू. पार्थला जायफळ नाही आवडत." तर मग काव्या म्हणते, "जीवाला तर आवडतं." मग रम्या म्हणते, की "काय?" तर काव्या म्हणते, की "जीवाला, नंदिनी ताईला, अ, मानिनी काकूला सगळ्यांना जायफळ आवडतं ना, म्हणून मी टाकणार." तर रम्या म्हणते, की "हां, छान आहे तुला आतापासूनच सगळ्या घरच्यांच्या आवडी-निवडी वगैरे सगळं माहिती झालेलं आहे." आणि रम्या तिथे म्हणते, की अ, जीवात काव्य जीवाच्या आठवणीमध्ये असते. तर रम्या तिथे म्हणते, की "साखर बघ हां, किती टाकायची?" आणि ती तिथे साखर टाकत आहे. परंतु ती फक्त असं टाकण्याचं नाटक करते. कारण काव्याचं तर लक्ष नाहीये. टाकण्याचं नाटक करते आणि वापस साखरेच्या डब्यात साखर टाकते. असं ती 3 वेळा करते, की काव्याला असं समजेल, की 3 वेळा तिने साखर टाकली 3 चमच. परंतु तिने काहीही साखर टाकलेली नसते आणि काव्याचं इकडे लक्ष नसतं. दुसरीकडे आपण बघतो की पार्थ आणि युग गुढी लावत आहे. तर तिथून तिथे कलश घेऊन जीवा पण येतो आणि पार्थ म्हणतो की तुझा पण गुढीला हात लागू दे. त्यामुळे मग जीवा कलश ठेवतो गुढीवर. त्यानंतर सगळेजण तिथे पूजा करायला येतात. जोडीने पूजा करतात आणि त्यानंतर जेवायला सगळे बसतात. तर नंदिनी म्हणते की आज काव्याने श्रीखंड केलेला आहे. असं त्याने चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे काव्याने श्रीखंड केलेला आहे. तर जीवा श्रीखंडाचा घास घेणार जेव्हा त्याला कळतो की काव्याने बनवलेला आहे, तेव्हा तो श्रीखंड टेस्ट नाही करत. तर त्यामुळे आता बघायला इंटरेस्टिंग असेल की घरच्यांना श्रीखंड आवडतं, नाही आवडत. कारण तारीफ तर सगळे करतात. बिना खाता. तर स्वतः इकडे म्हणते की अ, "पहिले खाऊन तर बघा, कसं आहे, काय आहे, काय?" ते कडू बोलणाऱ्या व्यक्तीने केलेलं अ, गोड पदार्थही कडूच असणार, असं वगैरे ती बोलत असते. तर आपण एपिसोड इथे संपतो. येणाऱ्या एपिसोडमध्ये बघतो की वसवत काव्याला बोलत आहे, की म्हणते की "नेहमी कडुपत्त्यासारखी कडू-कडू वागत आहे. तिला कडुपत्ताच खायला द्यावा लागेल." तर काव्याला येतो राग आणि ती कडीपत्त्याची पानं घेते आणि खायला सुरुवात करते. तिथे सगळ्यांसमोर सगळे तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण ती काही थांबत नाही. नंतर मग तिला खूप कडू लागतं. ती रूममध्ये येते. तिच्या मागे-मागे तिथे पार्थ पण येतो श्रीखंड घेऊन. तो प्रोमो तर तुम्ही पाहिलाच असेल. दुसरीकडे तुम्ही बघता की रम्या गोळीच्या वरचा जो कलश आहे तो असा ढिला करते जेणेकरून गोळीला कोणी हात लावेल तर तो कलश खाली पडेल आणि अपशकुन होईल. तर हे चौघे येतात गोळी उतरवायला. तर तेव्हा तो कलश असा खाली पडणार तेव्हा तिथे नंदिनी त्या कलशला कॅच करते आणि नंदिनीला काहीतरी समजतं की हे नेमकं कोणी केलं असणार. तर तुम्हाला आजचा एपिसोडचा अपडेट कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि उद्याच्या एपिसोडच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.